आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। खासदार उदयनराजे भोसलेंना अटक करण्यात आलेली आहे। उदयनराजेंवरती खंडणी आणि मारहाणीचा आरोप सिद्ध झालेला आहे। वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात त्यांना नेण्यात आलंय। थोड्याच वेळात न्यायालयात देखील त्यांना हजर करण्यात येणार आहे। खासदार उदयनराजे यांना अटक करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। खासदार उदयनराजेंवरती खंडणीचा आरोप आहे आणि मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्यावरती जामिनात अर्ज देखील फेटाळला होता। त्यानंतर उदयनराजे हे चांगले दबावात होते आणि त्यांनी स्वतःला आज सकाळी पोलीस स्टेशनमध्ये स्वतःला हजर केलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली। याबाबत माहिती देण्यासाठी आपला प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत आहे। सचिन, पोलिसांनी उदयनराजेंना अटक केल्याचं समजतंय, काय सांगशील? उदयनराजे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली सर्वप्रथम आणि यानंतर उदयनराजेंना रुग्णालयामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं आणि याच्यानंतर पोलीस त्यांना न्यायालयात हजर करणार आहेत थोड्याच वेळात। याच्यानंतर पुढे काय कारवाई होईल ते आपल्याला कळेल, परंतु उदयनराजेंना अटक केल्यानंतर सातारमध्ये एकच तणावाचं वातावरण बनलेलं आहे। सातारमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। काही ठिकाणी एसट्यांवर 2 ठिकाणी दगडफेक सुद्धा झालेली आहे। याच्यानंतर अटक झाल्यानंतर कार्यकर्ते संतप्त आहेत। उत्स्फूर्त कार्यकर्ते रस्त्यावर आलेले आहेत, उदयनराजेंच्या नावाने घोषणा देत आहेत आणि एकूणच सातारचं सगळं वातावरण तंग झालेलं आहे। तन्मय, सचिन, या सगळ्या प्रकरणी आता बंदोबस्तात कशी काय वाढ करण्यात आली? तन्मय, बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। सुरुवातीला सकाळी एवढा बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला नव्हता, परंतु उदयनराजेंना अटक होणार हे कार्यकर्त्यांना कळल्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर जमायला सुरुवात झाली। पोलिसांना याची गंभीरता कळाली। याच्यानंतर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलीस घेत आहेत। तन्मय, सचिन, साधारण किती वाजता त्यांना कोर्टात हजर केलं जाईल? त्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असेल? पुढच्या अर्ध्या ते 1 तासामध्ये त्यांना कोर्टात हजर केलं जाईल आणि न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर जो काही त्यांच्याबद्दलचा निकाल आहे, जे काही न्यायालय त्याप्रमाणे पोलीस पुढील कारवाई करतील। तन्मय, सचिन, या सगळ्या प्रकरणी बघता इतर आरोपींप्रमाणेच उदयनराजेंना देखील तुरुंगात ठेवण्यात येईल? याचं पुढचं नक्की काय होईल तन्मय हे माहित नाही, परंतु हे सगळं प्रकरण बघता उदयनराजेंना तुरुंगात ठेवावं लागेल असं पोलिसांचं म्हणणं आहे। परंतु न्यायालय कशा प्रकारची भूमिका घेत आहे त्याच्याकडे सुद्धा आपल्याला बघावं लागेल आणि काही वेळातच आपल्याला याचा निकाल कळेल। तन्मय, सचिन, उदयनराजे म्हटलं की एक मोठं वलय त्यांच्या मागे निर्माण होतं। ते छत्रपती उदयनराजे असं त्यांचं खरं तर नाव समोर येतं। साताऱ्यात त्यांची एक वेगळी ओळख आहे, स्टाईल राजे असं म्हणून सुद्धा त्यांना ओळखण्यात येतं। अशा वेळी पोलीस प्रशासनानं नेमकी कशी भूमिका घेतली आहे त्यांना अटक करण्यासाठी? तन्मय, स्टाईल राजे उदयनराजे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आहेत। यामुळं अटक करताना सुद्धा खूप मोठी खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली, कारण त्यांना अटक करणं एवढं सोपं नव्हतं। कारण अटक करायचीच असती, अटक केली असती तर 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी त्यांना अटक करण्यात आली असती। खासदार उदयनराजे भोसले हे नाव छत्रपती जे जोडलेलं आहे याच्यामुळं खूप मोठा दबाव पोलिसांवर आहे आणि आज होता। याच्यानंतर तरी सुद्धा त्यांनी कारवाई केली, पण न्यायालय काय भूमिका घेते आता याच्याकडे आपल्याला पाहावं लागेल। तन्मय, सचिन, साताऱ्यात आणि इतर छत्रपतींचे जे वंशज आहेत त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणी जर राजांना उदयनराजांना अटक झाली तर या प्रकरणी महाराष्ट्र पेटेल अशी प्रतिक्रिया उमटत होती। त्याचं काही वातावरण साताऱ्यात पाहायला मिळतंय सध्या? महाराष्ट्र पेटेल याचं वातावरण तरी साताऱ्यात पाहायला मिळतंय, कारण साताऱ्यात प्रचंड कडकडीत बंद पाळण्यात आलाय। रस्त्यावर अक्षरशः सगळीकडे कार्यकर्ते आता उदयनराजेंचे दिसायला लागलेले आहेत आणि एकूणच साताऱ्यात जे वातावरण बघता, दगडफेकीचं वातावरण बघता खूप मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि हे जर पुढे लोन पेटत गेलं जसं संभाजी भिडेगुरुजी काल म्हटले महाराष्ट्र पेटेल, राष्ट्रवादीचे काही नेत्यांनी त्यांना आता पाठिंबा दिलेला आहे। याच्यानंतर काय नक्की भूमिका तर हे घेतायत संभाजी भिडेगुरुजी याच्याकडे सुद्धा पाहावं लागेल, कारण सातारमधून याच्यात महाराष्ट्र पेटण्याची संदर्भातली सुरुवात झालेली आहे, कारण साताऱ्यात खूप मोठं तणावाचं वातावरण आहे। तन्मय, सचिन, राष्ट्रवादीचे काही नेते साताऱ्याकडे रवाना झाल्याचं कळतं, त्याबाबत काय सांगशील? तन्मय, हो, राष्ट्रवादीचे काही नेते जितेंद्र आव्हाड मगाशी बोलल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे काही नेते साताऱ्याकडे रवाना झालेत। उदयनराजेंच्या या संदर्भात
आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर हे जे जितेंद्र आव्हाड म्हटले होते, माझी भूमिका तीच राष्ट्रवादीची भूमिका आहे, परंतु राष्ट्रवादीचे जे काही आता साताऱ्याचे आमदार आहेत यांच्या भूमिकेकडे लक्ष द्यावं लागेल, कारण ते अजूनपर्यंत साताऱ्यातले जे आमदार आहेत, शिवेंद्रराजे असतील, शशिकांत शिंदे असतील, हे लोक किंवा मकरंद पाटील असतील, हे आमदार अजूनपर्यंत इथं आलेले नाहीयेत, परंतु ते येणार आहेत असं आपल्याला कळतंय. तन्मय, नक्कीच धन्यवाद सचिन, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी तुझ्याकडनं या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीबद्दल अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद.